आता आपला प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे। आज मी बनवणार आहे बाप्पाच्या प्रसादासाठी शिरा। त्यासाठी इथे मी 3 ते 4 चम्मच तूप घेतलेला आहे। या तुपामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा घालून घेऊ। तुपावर आपण हा रवा भाजून घेणार आहोत। रवा आता आपण तुपामध्ये छानपैकी असा भाजून घेतलेला आहे। एकदम हलका झालेला आहे हा रवा। आता या रव्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ। ड्रायफ्रूट मध्ये मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। सर्व मिक्स करून घेते। एका बाजूला मी इथे अर्धा लिटर दूध गरम करून ठेवलेलं आहे। आता या भाजलेल्या रव्यामध्ये आपण 2 बारीक चिरलेली केळी घालून घेते। पिकलेली केळी आहे ती केळी छान अशी रव्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण। केळी आता पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत। छान अशी शिजवून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये आपण गरम दूध ओतून घेऊ। मिक्स करून घेऊ। दूध टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर छान अशी वाफ काढून घेऊ, म्हणजे आपला रवा शिजून जाईल। रवा आता छान असा फुललेला आहे। याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊ। पाऊण वाटी मी साखर घालत आहे इथे। साखर पूर्ण मिक्स करून घेते। आता साखर टाकल्याच्या नंतर आपण परत एक वेळ झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेऊ। आता शिऱ्यामधली साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे। तुम्ही बघू शकता कडेला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यावर आपण वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊ। आता आपला प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही छान असा फुलून आलेला आहे।